शेतकरी बिलकुल नाराज आहे। ह्या भावामध्ये शेतकरी कोणत्याही बाबतीत समाधानी नाही। याला एकच हे पर्याय आमच्या माहितीनुसार की सरकारनं हे अनुदान गिनुदान काल परवा जाहीर केलं, याच्यापेक्षा भावांतर फरक जर जाहीर केला असता तर आमचा शेतकरी चांगल्या पद्धतीनं सुखी झाला असता। ठिकाणी दुसरा लॉट आहे 19 कट्ट्याचा 3551 त्याची बीट चालू आहे 3551 3551 करू का? जय श्रीराम। चला 3551 आम्ही तिघच हेवळायला लागलो इथं, बाकी सगळं एकदम मत दबाया करतो, 2 मिनिट रुक जाया कर दाढीला। या ठिकाणी 17.7 मॉइचर आहे 3551 53 कर नाही देत तर घेऊ का लागला लई 54 60 61 99 आज 36 11 12 13 14 आज 13 या ठिकाणी 84 नंबर सुदर्शन पाटील भुंबर या दुकानावर बीट चालू आहे 3614 आज 3614 3614 करू क्या? 15 16 17 51 52 53 54 आज 54 नहीं ये भी अगर दिया बाजार होता आज 54 कोई अगर 100 उच्च बोले तो कोई दुकान भी छोड़ देगा। सही ना काय आज 3654 इथं घाव गाळायला लागलो आता 1 वर्ष एनर्जी आली। आज 3654 आज 3654 55 56 57 58 लेने का तो बोल 60 हमारे 3 केले 62 63 64 65 66 67 70 71 75 76 76 आज 3676 3676 3 बार ये आपने कल का तो मार डालने ना हा जो माल आहे 3676 झालेला आहे। बघू शकता माल कसा आहे तुम्ही, तर जवळपास मॉइचर होते जो 17.7। तर फरक म्हणजे सरकारने ठरवलेलं किंमत, सरकारची किंमत आहे 5328 रुपये, हे फिक्स झालं। त्याच्यामध्ये ज्या भावामध्ये जी घट येणार आहे ह्या घटनुसार आता ठीक आहे 4000च्या वर 4000 ते 4100 रुपये भाव चालतो, हे 10 मॉइचरचा 41.41 हा भाव झाला। 41.41 पासून 5328 पर्यंत हा जो फरक आहे हा फरक सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा। या ठिकाणी 40 कट्ट्याचा लॉट आहे 3400 रुपये 3400 है ना 3400 रुपये तुझा फाड़ा आनो करे मम्मा मार रे ये करना एक बोला 11 11 रुपये 13 14 15 21 22 51 3451 ठिकाणी 12 कट्ट्याची बीट आहे 18 मॉइचर आहे 3 बार त्या ठिकाणी आज आपण सुरुवातीला हराशीद्वारे जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव। आपल्यासोबत आहे आडत दुकानदार
त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय दे. मी रामेश्वर बोडखे, माझी ऋषी कुरपा नावाची फर्म आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती जालना. आज 20 मॉइश्चरचे भाव हे 3550 निघालेले. हा, त्यानुसार आज मार्केटमध्ये आणखीन ओलावा येऊ लागलेला आहे मालामध्ये. जर माल ओला कमी झाला तर भावाची ऑटोमॅटिक वृद्धी होणार आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता निसर्गानं चांगली साथ दिली आहे, उघडीप आलेली आहे आणि शेतकरी चांगले जोमानं कामाला लागले आणि नवीन माल तयार करून लवकरात लवकर मार्केटला येऊ लागलेला आहे आणि भाव त्या पद्धतीनं आता वाढत आहे. जसं ओलावा कमी होईल त्या पद्धतीनं भावात वृद्धी होईल. आज वरमध्ये काय भाव आहे 10 मॉइश्चर? 10 मॉइश्चरचे भाव आज 41 ते 4150 पाहिजे आणि त्या पद्धतीचं माल मार्केटमध्ये आतापर्यंत तरी दाखल झालेला नाही. हुकून चुकून क्वचित एखाद्या ठिकाणी येतो, मग त्या पद्धतीत त्याचे भाव वरती ठरवले जातात. पर पॉईंटमध्ये 50 रुपयाचा डिफरन्स आहे, त्या हिशोबानं आम्ही माल देतो. जर एक 12 मॉइश्चर काय ऐकलं? 12 मॉइश्चरचे आज 3950 ते 4000 रुपयापर्यंत आहे. 4000 रुपये, 4050. शेवटी क्वालिटी, गुणवत्ता आणि निकस हे अवलंबूनच त्याचे भाव ठरवलेले जातात. 5-50चा फरक इकडं तिकडं त्या गुणवत्तेनुसार केला जातो. आवक किती आहे सध्या आज बाजार? आवक बाजार समितीला 18 ते 20 हजार पोत्याची आवक आहे आणि आवक ही अशीच दिवाळीपर्यंत चालू राहील अशी खाती आहे. परंतु शेतकरी बिलकुल नाराज आहे. ह्या भावामध्ये शेतकरी कोणत्याही बाबतीत समाधानी नाही. याला एकच हे पर्याय आमच्या माहितीनुसार की सरकारनं हे अनुदान गिनुदान काल परवा जाहीर केलं. याच्यापेक्षा भावांतर फरक जर जाहीर केला असता तर आमचा शेतकरी चांगल्या पद्धतीनं सुखी झाला असता. भावांतर बऱ्याच शेतकऱ्याला भावांतर फरक समजत नाही. आपण स्वतः भागात समजत. भावांतर फरक म्हणजे सरकारने ठरवलेलं किंमत, सरकारची किंमत हे 5328 रुपये हे फिक्स झालं. त्याच्यामध्ये ज्या भावामध्ये जी घट येणार आहे ह्या घटनुसार आता ठीक आहे 4000च्या वर 4000 ते 4100 रुपये भाव चालतो. हे 10 मॉइश्चरचा 41.41 हा भाव झाला. 41.41 पासून 5328पर्यंत हा जो फरक आहे हा फरक सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा. मी शेतकरी आहे, आपला माल 4000 निघला तर माझ्या खात्यात किती जमा झाले पाहिजे? तुमच्या मालाची प्रतवारीनुसार सांगतो की तुमचा माल हा 10 मॉइश्चर 10-2-2ची कंडिशन, माती नसावं आणि तुमचा माल हा चांगल्या क्वालिटीचा असावा. त्याचे भाव 4100 रुपये ठरले हे आजच्या मार्केटच्या हिशोबानं आणि उद्या त्याचे भाव सरकारचे भाव आहे 5328 आणि 4100 मार्केट खाली पडलेलं आहे. तो हा ड्युरेशन गॅप आहे. ह्या दोन्हीमधली जी भावाची तफावत आहे ही सरकारनं द्यावं. ही अनुदानापेक्षाही आम्हाला वाटतं, कारण आम्ही फील्डवर काम करतो. जे खालची शेतकऱ्याच्या ज्या भावना आहे त्या अशा भावना आहे. जर हा फरक दिला तर अनुदानापेक्षा शेतकरी फार सुखी राहील. हे कोटी बजेट केलं, अमकं केलं, हे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किती पडन याची बिलकुल एक शंका आहे आणि ही शंका जर सरळ शेतकऱ्याच्या हातात गेलं तर काही विचाराची गरज नाही, तर शेतकरी खुश होईल असं मला वाटतं. एक गुंठाला मागे शेतकऱ्याला 1200 ते 1300 रुपये मिळेल आणि शेतकरी त्या पद्धतीनं प्रत्येक मालामध्ये तसं केलं तर ही माल पेरण्याची जी पद्धत होते, एखाद्या जर पिकाला जास्त भाव आला तर शेतकरीचा कल त्या बाजूला पडतो आणि साहजिकच उत्पन्न वाढतं. पुरवठा वाढला म्हणजेच मागणी कमी होते. हे अर्थशास्त्राचं गणित आहे आणि अर्थशास्त्राचं गणित हे सहज सुटत नाही. एकदा काय शेतकरी एका साईडला पडला तर पडतो आणि जो दुसऱ्या पिकाला आणखीन भाव वाढतो. त्यामुळं जी शेतकऱ्याची हेळसांड होते तर ती थांबल आणि सर्व पिकं शेतकरी घेऊ लागतील आणि बाजारात बी सर्व मालाला सारख्या प्रमाणात भाव मिळू शकतो. बरं, कारण की शेतकऱ्याचं कल उत्पन्न वाढण्यावर राहील. जर हमी भावाचा जर फरक केला शेतकरी आणि बाजार समितीमध्ये बी माल वाढत राहील आणि शेतकरी हे सगळे पिकं घेण्याला उत्सुक राहील. धन्यवाद. आपण उत्कृष्ट माहिती घेतली. ही माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचावी. धन्यवाद. या ठिकाणी जे आडत दुकानदार आहेत त्यांनी आपला आजच्या बाजारभावाविषयी माहिती दिली व जो भावांतर फरक आहे तो बी शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावा असा एक सल्ला दिला. चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.